केरी बीच आपल्याला क्वेरिमला जायचंय. क्वेरिम तिथंच आहे. अच्छा, ही लोक इकडून काय येतात? काय माहिती. कारंबोळून येत मित्रांनो. बीचच्या साईडला आता आम्ही फिरायला आलोय, चालतोय मस्त की. आणि ते ते आहे ना, तेच केवच आहे का? नाही, ती केव नाही. हा ए जास्त नको जाऊ. काय बो. सो आपण बीच वर तर आलेलो आहे, पण इथे हे सगळं शांत शांत वाटतंय. मागच्या एपिसोडमध्ये आम्ही 4 मित्र गोव्याला निघालेलो. मुंबईवरून जनरल डब्यामध्ये बसून गर्दीमध्येच आम्ही पहिले गेलेलो माझ्या घरी कोकणला. तिथे रात्री पोचलो, जेवण वगैरे केलं आणि आज आम्हाला गोव्याला निघायचं होतं. मग मागच्या एपिसोडमध्ये आपण गोवा बॉर्डरपर्यंत पोहोचलेलो. या एपिसोडमध्ये आम्ही गोव्याला पोचल्यावर बीचवर जाऊन काय काय धमाल केली ते सर्व आपल्याला पाहायचंय. तर चला चालू करूया नवीन ब्लॉग. Got me feeling like I'm in a fantasy. I wanna take you to the dance floor and show you what it's like to dance with me. Let's groove night under the neon lights. I see you look at me from across the room. Your eyes are telling me. सो एन्जॉयबल मुवमेंट चालू झालेली आहे. आपलं शूटिंग विटिंग पण चालू आहे. आणि एवढा कसा कुरकुर करताय. तर मित्रांनो आपण रवनाथ मंदिर इथं, आणि आम्ही थांबलो एटीएम साठी. एटीएम मधून पैसे काढणं जरा इम्पॉर्टंट आहे, कारण आमच्याकडे कॅश नाही जास्त आणि इमर्जन्सी कुठे लागेल कॅश, तर कॅश काढावं लागेल. आणि इकडे रूम वगैरे अवेलेबल आहेतच. आणि आम्ही आता थांबलोय इथं मस्तपैकी. आणि इकडे कुठं बीच आहे आता? ह्या साईडवरून लोक येत आहेत. बघा इकडून येत आहेत लोक, हे फॉरेनर वगैरे. मे बी ह्या साईडला बीच आहे, बघायला लागेल की सरळ बीच आहे. केरी बीच आपल्याला क्वेरिमला जायचंय. क्वेरिम तिथंच आहे. अच्छा, ही लोक इकडून काय येत आहेत? काय माहिती. कारंबोळून येत आहे. सो हे ऑलमोस्ट फॉरेनर आहेत. सो हे बघ पेट्रोल पंप आहे. हाय, काय आलं रे? फायनली मित्रांनो आपलं इकडे लाव. इथेच कुठे लाव. कुठं विचार माहिती गाडीच्या इथं रेस्टॉरंट आहे ना, तर इथं ना. इकडे लाव. तर फायनली आपलं बीचवर आगमन झालेलं आहे. आणि थांब मी उतरतो. रेती देव होता ना रे. फाइनली बीच पे आगमन हो गया अपना. इथं लाव. इथं जाण्याची गाडी इथे या गाडीची इथं लाव बाजूला. सो आठवडू. हा घे अशीच लाव. बंद कर गाडी ना, लगेच बंद करा हे केल्यावर. मी काय बोलतो, गाडी कशाला राहू दे नाही तर. गाडी काढायला कोण आलं तर नाही ते टेबलाच्या बाजूला लाव ना. सो आपण फायनली
क्वेरियम बीचला आलेलो आहे आणि आता क्वेरियम केव्स कुठे आहेत ते माहित नाही. आणि आता सध्या हाय टाईड चालू आहे, हाय टाईड, त्याच्यामुळे थोडस हे आहे. पण हे बघू शकता इथं शांततेत बीचचा नजारा. तर मित्रांनो बीचच्या साईडला आता आम्ही फिरायला आलोय, चालतोय मस्त की. आणि ते ते आहे ना तेच केव्हच आहे का? नाही ते केव्ह नाही, नाही, ती केव नाही. हा केव्हच ते मंदिर आहे तिथं समोर. सो आता आपण ना केव्स पण बघायचे आपल्याला, पण आता केव्स कुठे ती बघायला लागेल एक्झॅक्ट. हा तेच तेच चांगलं आहे तिथं आतमध्ये बसू पण शकतो चांगलं. हा खूप भारी आहे. बीच मस्त आहे, इथं पोहू शकतो, आंघोळ करू शकतो. हा काय पाहिजे? ये वाळूत बसायचं का तिथं? वाळूत का इथं बसायचं? कुठं पण बसू, चला. ते वाजता. इथं शांत बसूया, हे बरं आहे. हे रोशन, असं पूर्ण घे ना. कुठं बसलोय ते. सो आपण आता इथं थोडं आलोय ह्याला पुढच्या बीचला, हे क्वेरियम बीचला आलोय आणि एक केव्ज एक्सप्लोर करायची आहे. केव्ज एवढ्यात एक्सप्लोर नाही कुठे करणार, माहित नाही. पण ते पण माहित नाही. आणि इथं ते बोलले हाय टाईड आलं तर बहुतेक जाता येणार नाही, पण हेच काहीतरी असणार, इथंच असणार आहे ते. ते इकडं कोणतरी पोरगी होता ना, दिसतं रे मला कोणतरी. नाही 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 ना? नाही डोळे चष्मा दगड आहेत ते. दगड आहेत का? सो आणि तुम्हाला आम्ही कुठं बसलो ते दाखवतो. पहिलं ते मास्क कोण टाकलेलं, कचरा नको टाकू. सो हे बघू शकता. Yeah. तर मित्रांनो आम्ही आता बीचवर एन्जॉय करतोय. सो इकडे बीचवर आता आपल्याला जायचंय अॅना केव्सला. सो अॅना केव्स, पण आता प्रॉब्लेम काय माहितीये, अॅना केव्सचं ना इथं पाणी आलंय, आता भरती आहे ना आपलं हाय टाईड, त्याच्यामुळे इथं पाणी आलेलं आहे. सो पाण्यामुळे काय होतंय की आय थिंक तो मध्ये ना रास्ता कट होतो काय ते. सो आम्ही आता इथे एक छोटा स्पॉट आहे तो काय बघितला तर बघू. आणि आम्ही आता बीचवर थोडा एन्जॉय करतोय आणि एन्जॉय करून आम्ही पुन्हा रिटर्न आम्हाला जायचंय घरी. आणि बीचची वाईब तुम्ही बघू शकता काय आहे ते. हे बघू शकता बीच. हा तो इथं हे कसं तरी मंदिर आहे बघू शकता. आणि केव्सला जायला इथून वर ते हे आहे, केव्सला जायला इथून कुठून कसं काय नाही. घेऊन जाताना घेऊन जाऊ. हा 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 हे केव्हचं विचार ना कुठे आहेत. सो आपण आता विषय असा आहे की केव्स कडे जायचा रस्ता कुठे आहे ते पण कळत नाहीये नक्की. केव्स कुठच्या साईडला आहे. कोण रे, कुठे आहे कोण? अबे ते काय बघ. सो इथं पब्लिक मजा करते आणि आपण पण बाबा मजा करायला चालू आहे. पण हे रोशन हे भारी आहे. नाही नाही आपल्याला दगडात आपल्याला ते द्यायचे ते त्यांच्यासोबत नको. ते प्रोफेशनल स्विमर आहे. इथं कुठे दगडात चिप्पटशील कुठेतरी दगडात. सो आपण इथं हे बघू शकता तुम्ही इकडे. इथं नेटवर्क येते थोडं थोडं. सो हे असं आहे बघा, हे इथं आंघोळ करायला मस्तपैकी हे आंघोळ ही एक लेडीजच करते आंघोळ, बाकी आंघोळ नाहीये. आणि इथं आता केव्स कुठे आहेत का माहित नाही. बट ए शुभम जास्त हे नको करू घाई घाई. पहिलं बघ पाणी जर भरती आहे आपटायला एकदा आतमध्ये नेलं ना जाशील आडवा.
ए जास्त नको जाऊ. सो इथं आता हे भाई स्विमिंग इज प्रोहिबिटेड लिहिलेलं आहे. खतरा आहे इथं. हे बघ तुझ्या जिम्मेदारीवर जा. सो कोण नाही नेणार रे इथं? कोण नाही नेत? मोबाईल वगैरे द्या, बाकी हे कोण नाही नेणार. मोबाईल तुमच्याचकडे हा मोबाईल याच्याकडे आहे ना. चल ठीक आहे. हे आपण तर तसं फील करायचं. व्हिडिओ तर काढ आमचे. काय आंघोळ करण्याचे काय व्हिडिओ काढणार आहे? आपण पोच घे पटकन. सो आपण आता हे करतोय. ए देवा पाण्याला इकडे. सो आपण आता इथं बीच वरून आता हे क्वेरियम बीच आहे. क्वेरियम बीचून आता आम्हाला जेवायचं आहे पहिलं, आणि जेवून मग आम्हाला जायचंय पुढच्या डेस्टिनेशनला. सध्या तर आता आपण हेला आहोत की सध्या आपण क्वेरियम बीचून आरंभ बीचला जायचं. कारण इथं आम्ही ना विचारलं ते एका शॉपवाल्यांना की इथं शार्ट्स वगैरे रात्रीचं पार्टीचं हे कसं आहे. तर ते बोलले इथं एवढं नाही, इथं सगळं शांत असतं. 8 नंतर सर्व शांत. आरंभला पार्टी वगैरे असं असतं. मग आम्हाला शांत करू. आम्ही नाईटच काढायला आलोय, कारण ते तर आपल्याला काही एवढं हे नाहीये. सो आम्ही आता तर आपण आपलं असं आहे की आम्ही आता नाईटचं बघू कसं काय ते. डे तर आपण हे नाही करणार आहोत. म्हणजे नाईट साठी जाऊ तर नाईट तिथंच पार्टी आहे ना, मग तिथंच ते बेस्ट आहे. तर मित्रांनो आपण काय झालंय आता हे बघा, हे इथं केजीएन स्टेशनरी इथं जेवायला थांबतोय. आता आम्ही ऍक्च्युली ते बघितलं आम्ही काय ते बीच, आता नाव विसरलं यार पुन्हा, कोरचिन काय होतं ते. आणि आता मी आता आम्ही जेवायला थांबतोय आणि जेवून मग आम्ही जाणार आहोत त्याला आरंभोला. तर पहिला रूम घ्यायचा आहे, एक बजेट रूम बघायचं आहे आणि मग आरंभोला बीचला एन्जॉय करायचं आहे. सो गेस्ट हाऊस, AC रूम, नॉन अवेलेबल गेस्ट रूम. हे बघ गेस्ट हाऊस आहे इथं. इथं प्राईस पण विचार ना किती आहे, AC नॉन AC. त्याला रूम विचार ना. तर मित्रांनो आता असं आहे की आपण मस्तपैकी नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता केल्यानंतर बघू आता काय करायचं कसं काय ते. आपण अंडा फ्राईड राईस, टेस्ट चांगली आहे त्याची. एक चिकन फ्राईड राईस आणि एक अंडा फ्राईड राईस मागवलं. 180 आणि किती आहे, 180 प्लस आणि म्हणजे 280 160 अंडा आहे नाही. मग एक अंडा राईस अजून एक मागू. सो आता आपल्याला आधी पहिलं जेवायचं आहे ना. जेवून पुढचं बघू कसं काय करायचं. टेस्ट कशी आहे, चांगली आहे ना? मस्त आहे. बोलला तो दादा, मस्त बोलला. टेस्ट चांगली आहे. टेस्ट अभी आमलेट दो, आमलेट पहिले. सो आमचं आता जेवण झालेलं आहे, तर आम्ही जेवायला बसतो आहे. आणि आमचं जेवण झालेलं आहे. आता फक्त पहिलं आधी काम आहे आम्हाला रूम बघायचं आहे, आणि रूम बघितल्यानंतर मग पुढची स्टेप आहे. सो आता आपण आहोत आरंभोर बीचला. सो पहिलं आधी रूम बघायचं आहे आणि नंतर मग पुढचं कसं काय रात्रीचे एन्जॉयमेंट आहे, शार्क पार्टी वगैरे आहे ते करायची आहे. पण आता आधी आपल्याला स्टार्टिंगला हे करायचं आहे. मित्रांनो तर आता आमचा विषय असा आहे की रूम नाही भेटत आहे. रूम मेन प्रॉब्लेम हा आहे की रूम नाही भेटत आहे. सगळे साले ना 2000 1500 असे काय पण की प्राईस सांगताय ते, त्याच्यामुळे सगळं लफडा आहे. सो आम्ही आता रूम आधी शोधतोय, कुठं प्राईसमध्ये रूम भेटतोय का बघतोय. सो अजून तरी रूम नाही भेटला आहे. 1000पर्यंत बोलला आहे तो, 9 वाजेपर्यंत खाली होईल बोलला आहे रूम. सो त्याचं आता बघावं लागेल काय आहे काय नाही.
आता सध्या तर रूम नाही आहे काय. सो आम्ही आता हे सर्च करतो आधी रूम, एक एक जागा बघतोय आणि रूम सर्च करतोय. तर मित्रांनो आता ना रूम भेटत नाही आहे एकतर, कारण इथं रूम भेटत नाही म्हणजे महाग आहे हो. 4 लोकांना 2000 1500 असं कायच्या काय प्राईस. एवढं प्राईस वेस्ट करायला आमच्याकडे पैसे नाही तसं नाही, पण मतलब नाही आहे ना. सो आम्ही आता इथे 1000 रुपयामध्ये बोललेत. सो ते एक बघतोय आम्ही. इथं रूम्स अवेलेबल आहे, इथं नाश्ता केलं तिथं. सो ते आता 9 वाजता खाली होणार आहे. सो 9 वाजता आपल्याला आता चेक करायचं आहे की नाही, आणि तो 9 वाजताच आम्ही कन्फर्म करू. ठीक आहे, 9 वाजता चेकआउट आहे, मग 9 वाजता तेच बघायला लागेल रूम. असं विचार झालं, कारण 1000 रुपयामध्ये भेटलं तर तेवढे 500 रुपये वाचले तरी खूप आहेत ना. सो तर ते एकदा आणि हे बोलले की पाठी एकदा बघायला बोलले. सो पाठी एकदा चेकआउट करू. हे पण रूमच आहेत आता. रूम आहे का? नहीं, हम लोग एडजस्ट कर लेंगे सर, एडजस्ट कर लेंगे हम लोग. तो आम्ही आता मार्केटमध्ये आहोत, आरंभोळ बीचवर आहोत, आणि बीचवर आता आम्ही एन्जॉय करतोय थोडा. सो आता आम्हाला बीचवर तिकडे जायचं आहे फिरायला. आता मित्राला थोडी भूक लागली, त्यामुळे मित्र थोडासा हे करतोय, नाश्ता वगैरे करतोय. काय नाश्ता म्हणजे लाईट काहीतरी समोसा वगैरे खाऊया. आम्हाला नाश्त्याला पण जायचं आहे, म्हणजे रात्री जेवायला जायचं आहे. तर आम्ही एका ठिकाणी आता तिथं जेवण केलं ना, तेव्हा बोला 3 वाजेपर्यंत चालू आहे. आणि इथं ना आता थोडं म्हणजे फेब महिना ना थोडा म्हणजे मेन मार्केटमधलं ना तसं आहे. त्याच्यामुळे काय आहे की थोडी गर्दी असल्यामुळे काय आहे, रेट भरपूर आहेत, दाबून रेट आहेत. दाबून म्हणजे तसे नॉर्मलच आहेत, 1500 1600 मध्ये आहे, म्हणजे ते काय नॉर्मल आहे तसे बघायला. पण आमच्याकडे ते महागच आहे, कारण आम्ही बजेटमध्ये थोडा ट्रॅव्हल करतोय. सो मग आता आम्हाला खूप फिरून बीचच्या जवळच पण 1200 रुपयात भेटला, असा विषय. थोडासा आतमध्ये, थोडासा काय जरासाच आतमध्ये आहे, जास्त नाही, जरासाच आतमध्ये आहे. सो आणि असं काहीच आहे बीच एरिया. सो आता आम्ही कुठे गेलो शुभम आतमध्ये गेलेला आहे. सो नाश्त्याचं आता बघायचं आहे, नाश्ता बघून मग आम्ही हे करणार. मी तुमचा मोबाईल वगैरे चार्ज केला रूममध्ये. सो आता आम्ही थोडा लाईट नाश्ता करतो, म्हणजे काय समोसा घेतोय मी. एखादा खाला तर काय तो एक मित्र खातोय. आहे का मित्रा? 2 समोसा, 2 प्लेट समोसा, 2 प्लेट समोसा, 2 प्लेट समोसा, म्हणजे 4 समोसा. ठीक आहे, एक समोसा खाऊ. तर आपल्याला आता इथं मस्त वेगळे समोसा खाऊन जायचं आहे. तर मित्रांनो झाला असा विषय की आम्ही आता आलोय, नाश्ता केला पाहिजे. नाश्ता एवढा काय खास नव्हताच, 50 2 समोसे, एकदम छोटेसे समोसे, पण ठीक आहे नाश्ता केला. आणि आता आम्ही चाललोय बीचवर. तर मित्रांनो आपण आता मार्केट एक्सप्लोर करतोय, तुम्ही बघू शकता मार्केट एक्सप्लोर करतोय. मित्र पण इथे आहेत. बीचवर जाणार आहोत शार्क्समध्ये, पण त्याच्या आधी थोडंसं ना मार्केट एक्सप्लोर करतोय, जस्ट टाइमपास. मार्केट एक्सप्लोर करून झाल्यावर मग आम्ही आता बीचवर जाणार आहोत. पण हे मार्केट चांगलं आहे, ठीक आहे. म्हणजे एक रेट वाईज बघायला गेलं तर थोडंसं कॉस्टली आहे, टू मच कॉस्टली नाही आहे, थोडंसंच कॉस्टली आहे, जास्त नाही, थोडंसंच कॉस्टली आहे, बट ठीक आहे, मस्त आहे. आणि मार्केट इथं मार्केट येतो, अचानक लाईट गेली. एकदा विचार करा, मार्केटमध्ये लाईट गेली, आणि लाईट गेल्यामुळे इकडे आता काही कळत नाही. हे बघ इकडे काम चालू आहे, हे बघा इथंच काम चालू आहे. इथं काम चालू असल्यामुळे त्यांनी फ्यूज काढलेला आहे, लगेच येऊन जाईल फ्यूज, लगेच लाईट. मी तर तुम्हाला दिसणार नाही ठीकसं, पण आता बघा आता लाईट आल्यावर थोडंसं म्हणजे गाड्यांची लाईट पडतात ना त्याच्यावर दिसत आहे. हे लाईट गेलेली आहे. विष्णुकुंज गेस्ट हाऊस, ला वेदा. सो इथं कसं काय बघायला लागेल. आम्हाला जायचं आहे. हा लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आलेली आहे.
लाईट आलेली आहे आणि आता आम्ही जस्ट पहिला बाजार एक्सप्लोर करतोय आणि आता आम्ही बाजार एक्सप्लोर करून आम्ही शार्क्समध्ये वगैरे जाऊ, बघू कसं काय तिथं. तिथं काय ना काहीतरी घ्यावं लागतं, डायरेक्ट तुम्हाला एंट्री नाही होत. फायनली आपण बीचवर आपलं आगमन झालेलं आहे आणि इथं ऐकू शकतो मी, इथं म्युझिक आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता पण येणार नाही जास्त, कारण ह्या म्युझिक मध्ये इथं कसं म्युझिक आहे त्याच्यामुळे हे बघ ते बघ तिकडं काय बघ. सो आपण बीचवर तर आलेलो आहे पण इथे हे सगळं शांत शांत वाटतंय. ते पाठी आहे, ते आपलं घेतलेलं पाठी आहे. कुठे ते तिकडे आहे, ते बघ ड्रीम ऑफ ते तिकडे आहे. इकडे जाईल की तिकडे ते बघ तिकडे, ते बघ तिकडे जरा भरलेलं वाटतं. ते बघ चल आय लव्ह गोवा. हे बघ हे बघ इथंच आहे वाटतं इकडे. हा एक त्याच्यात नको ठेवू याच्यात. चपाती दे. चला खूप भूक लागली, पटापट गरम गरम चपाती खावा. हे त्याला राहू दे जरासं घेतलं. हां माझ्यातलं काय वाटलं हे बघ एवढं घेतलं बघ. काय